जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे भावपूर्ण वातावरणात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाध्यक्ष स्वर्गीय अजित पवार यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे पवित्र विसर्जन प्रकाशा येथील तापी नदी पात्रात अत्यंत भावनिक वातावरणात पार पडले। या प्रसंगी परिसरात शोकमग्न शांतता आणि भावनिक वातावरण पाहायला मिळाले। नंदुरबार येथे सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात अस्थिकलश सर्वसामान्यांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले होते। यावेळी असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। त्यानंतर अस्थिकलश प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिर परिसरात असलेल्या तापी नदीपात्राच्या घाटावर आणण्यात आला। यावेळी विधिवत धार्मिक विधी पार पडल्यानंतर तापी नदी पात्रात अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात आले। यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात अपार दुःख जाणवत होते। या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रतन पाडवी, नवापूर उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहन शेवाळे, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा यांच्यासह मालती वळवी, मोहन माळी, जयसिंग पावरा, प्रमोद अमृतकर, मोंटू जैन, सुरेंद्र कुवर, संतोष पराडके, चिंतामण पाटील, प्रकाश पवार, संजय खंडारे, छोटू कुवर, मोईन खाटीक, वैशाली चौधरी, मनोज चौधरी, जगदीश माळी, प्रशांत पटले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष स्वर्गीय अजित पवार यांनी राज्याच्या विकासासाठी दिलेले योगदान आणि जनतेशी असलेली त्यांची आपुलकी उपस्थितांनी आठवत भावनिक श्रद्धांजली अर्पण केली। त्यांच्या आठवणी सदैव जनतेच्या हृदयात जिवंत राहतील अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। नंदुरबार प्रकाशा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। आज दिनांक 3 फेब्रुवारी आज महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आदरणीय अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन आज नंदुरबार जिल्ह्याच्या सर्व नागरिकांकरता सकाळी 10 ते 11 दुपारी 4 या कालावधीपर्यंत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयामध्ये नंदुरबार येथे दर्शनासाठी ठेवण्यात आलेला आहे। असंख्य नागरिक, सर्वसामान्य जनता या ठिकाणी येऊन आदरणीय दादांचे त्या ठिकाणी अस्थिकलशाचे दर्शन घेत आहे। खऱ्या अर्थानं 2 फेब्रुवारी 2024 रोजी आमचे सहकारी आदरणीय रतनदादा पाडवी यांच्या प्रवेशाकरता 2 फेब्रुवारीला म्हणजे आजपासून बरोबर 2 वर्षापूर्वीच दादा नंदुरबार मध्ये आले होते आणि आज 2 वर्षानंतर दादांचे अस्थिकलश या नंदुरबार जिल्ह्यात आला। खरंच अतिशय वेदनादायी ही घटना आहे, मन हेलावून टाकणारी ही सर्व घटना आहे। आणि बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या या कार्यकर्त्यांवर दादांचं किती प्रेम असेल की बरोबर 2 तारखेला दादा पुनश्च अस्थिकलशाच्या रूपानं या ठिकाणी नंदुरबार मध्ये आले, पुन्हा आले। खऱ्या अर्थानं आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातर्फे
आणि नंदुरबार जिल्ह्याच्या तमाम नागरिकांतर्फे मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. दिवंगत उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय अजितदादा यांचा जो या ठिकाणी अस्थि विसर्जनासाठी आज आम्ही दक्षिण काशी श्री क्षेत्र प्रकाशा येथे तापी नदीमध्ये त्याचं विसर्जन करण्याकरता या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यात आलेला होता. आज सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत अस्थिकलशाचे दर्शन त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी सर्व नागरिकांकरता खुले होते. असंख्य नागरिकांनी त्या ठिकाणी पवित्र अस्थिकलशाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आज माझ्या समवेत सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सर्व आमचा परिवार या ठिकाणी दादांच्या अस्थि विसर्जनाकरता या ठिकाणी प्रकाशा येथे तापी नदीच्या किनारी आम्ही सर्वजण आलेलो आहोत. या ठिकाणी आताच अस्थिकलशाचं आम्ही विसर्जन केलेलं आहे आणि सर्वांनी एक सामूहिक श्रद्धांजली दिलेली आहे आणि तमाम नंदुरबार जिल्ह्याच्या नागरिकांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.